आणि यानंतर आता मोठ्या घडामोडी बघूया टॉप 9 न्यूज मध्ये। पीसीएस धर्मांतरण प्रकरणात राष्ट्रीय महिला आयोगाकडून झाडाझडती 2 दिवसांपासून 4 सदस्यीय पथकाकडून तपास चौकशी अहवाल महिला आयोगाच्या अध्यक्षांकडे सादर केला जाणार। नाशिक टीसीएस मध्ये धर्मांतरण प्रकरणात अनेक धक्कादायक बाबी समोर। वडिलांच्या कॅन्सरसाठी पीडितेने लैंगिक छळ सोसल्याची सूत्रांची माहिती। राष्ट्रीय महिला आयोगाने पीडितेची परिस्थिती जाणून घेतली। काल 1.5 तास चौकशी झाली। नाशिकमधील आयटी कंपनीतील धर्मांतर प्रकरणी आरोपी निदा खानच्या अटकपूर्व जामीन अर्जावरील सुनावणी ही पुढे ढकलली। पुढील सुनावणी 27 एप्रिलला। निदा खानने गरोदरपणाचं कारण देत अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला, तर आरोपी सफी शेख, रजा मेनन यांना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी। परतवाडा लैंगिक शोषण प्रकरणातील आरोपी आयान अहमदनी केलेल्या कृत्याचा त्याला पश्चाताप नाही। एसआयटी चौकशीत माहिती उघड। आरोपी सराईत गुन्हेगाराच्या प्रमाणे वागत असल्याची सूत्रांची माहिती। फ्लॅटवरील कृत्य संमतीनं झाल्याचा आरोपीचा दावा। मुलींना जाळ्यात कसं ओढायचा याची देखील कबुली दिल्याची माहिती। परतवाडा लैंगिक शोषण प्रकरणातील आरोपी आयांच्या लाईफस्टाईलचे चक्रावून टाकणारे व्हिडिओ समोर। थार, पिस्तूल आणि पैशांच्या बंडलाचे व्हिडिओ व्हायरल, तर व्हिडिओतील काळ्या रंगाची थार ही राजेश प्रजापती यांच्या मालकीची असल्याचं निष्पन्न। परतवाडा प्रकरणी दुसरा आरोपी हुजर खान विरोधात दुसरा गुन्हा दाखल। एका पीडित तरुणीच्या आईची पोलिसात तक्रार। तरुणीच्या आईवडिलांनी समजावल्यानंतर देखील पीडितेला वारंवार फोन करत आरोपी त्रास देत असल्याचं समोर। अमरावतीच्या परतवाडामधील लैंगिक शोषण आणि अश्लील व्हिडिओ प्रकरणी पीडितांचा एसआयटीला प्रतिसाद नाही। सामाजिक बदनामीच्या भीतीपोटी प्रतिसाद नसल्याची माहिती। 7 दिवसात या प्रकरणी फक्त एकच पीडित तरुणी तक्रारीसाठी समोर आल्याची माहिती। पीडितांच्या कुटुंबियांशी संपर्क साधण्याचा एसआयटीचा प्रयत्न। नागपुरात तरुणींवरती धार्मिक सक्ती करणाऱ्या एनजीओ चालकाला अटक। धार्मिक चालीरीती पाळण्यास नकार देताच धमकी दिली। रियाज काझीवर विनयभंगाचाही गंभीर आरोप। खासदार सुप्रिया सुळे यांचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र। राज्यातील कायदा सुव्यवस्थेचा मुद्दा पत्रात उपस्थित। राज्य महिला अत्याचारांमध्ये वाढ झाल्याकडे वेधलं लक्ष। आता हवामान बदलाचा कसा फटका बसतोय त्या संदर्भातल्या टॉप 9 न्यूज बघूयात। संभाव्य अल निनोच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांची आढावा बैठक। ऑगस्ट-सप्टेंबरमध्ये अल निनोचा मोठा तडाखा। हवामान खात्याचा गंभीर इशारा। पाणी टंचाई रोखण्यासाठी जिल्हा स्तरावरती विशेष टीम तैनात करण्याचे आदेश। मराठवाड्यात पावसाचा आजपासून 2 दिवस येलो अलर्ट। वादळी वारा, अवकाळी पावसासोबतच गारपिटीची शक्यता। नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यात पावसाची हजेरी। हवामान विभागाच्या इशाऱ्यामुळे शेतकऱ्यांचं टेन्शन पुन्हा वाढलं। धाराशिवच्या तुळजापूर तालुक्यातील नळदुर्ग परिसरात अवकाळी पावसाचा आंबा उत्पादक शेतकऱ्यांना मोठा फटका। काढणीला येणारा आंबा अवकाळी पावसामुळे जमीनदोस्त झाला। प्रशासनानं पंचनामे करून मदत करण्याची मागणी शेतकरी करतायत। परभणीत अवकाळी पावसाचा आंब्याच्या फळबागांना फटका। 30 ते 40% नुकसान झाल्याचं शेतकऱ्यांची माहिती। हातातोंडाशी आलेलं पीक जमीनदोस्त झाल्यामुळे बळीराजा हवालदिल। पुण्याच्या भोर तालुक्यातील शेतकऱ्यांची उन्हाळी कांदा काढणीची कामं अंतिम टप्प्यात। हवामान खात्याकडून पावसाचा इशारा देण्यात आल्यामुळे नुकसान टाळण्यासाठी शेतकऱ्यांकडून कामं आटोपण्याची घाई। धाराशिवच्या तुळजापूरमधील नळदुर्ग परिसरात अवकाळी पावसाचा आंबा उत्पादक शेतकऱ्यांना फटका। काढणीला येणारा आंबा अवकाळी पावसामुळे जमीनदोस्त। प्रशासनानं पंचनामे करून मदत करण्याची मागणी। बीड तालुक्यातील उन्हाळी बाजरी पिकाचे अवकाळी पावसामुळे आणि वादळी वाऱ्यामुळे अतोनात नुकसान। वादळी वाऱ्यानं बाजरी जमीनदोस्त झाली, तर गारांचा मारा बसल्यामुळे पिकावरती बुरशी चढली। नाशिक जिल्ह्यात 2 दिवसांपासून ढगाळ वातावरण। गेल्या काही दिवसांपासून आलेल्या उष्णतेच्या लाटेला ब्रेक। तापमानात मोठी घट। अचानक वातावरणात बदल झाल्यामुळे कांदा आणि गहू पिकाला फटका। अमरावतीच्या जरूरमध्ये वादळी वाऱ्यामुळे घरांचं नुकसान। पंचनाम्याचं भरपाईची ग्रामस्थांची मागणी, तर काही घरांच्या भिंती कोसळल्यामुळे नागरिकांचं मोठं आर्थिक नुकसान। संपूर्ण राज्यभरात उन्हाचे चटके बसतायत त्या संदर्भातल्या टॉप 9 न्यूज बघूयात। रत्नागिरीमध्ये हवामान विभागाचा येलो अलर्ट। जिल्ह्यामध्ये कडक उन्हाचा इशारा। दुपारनंतर अवकाळी पावसाची शक्यता। जिल्ह्यातील तापमानाचा पारा 40 अंशांच्या पुढे। पुढील 2 दिवस जिल्ह्यासाठी पावसाचा येलो अलर्ट। वाशिम जिल्ह्यातील पाण्याची स्थिती चिंताजनक। लघु पाटबंधारे विभागातील 77 प्रकल्पांमध्ये सध्या केवळ 22.78% जलसाठा शिल्लक। वाढत्या तापमानामुळे बाष्पीभवनाचा वेग वाढत असून पाणीसाठ्यात झपाट्यानं घट। वाशिम जिल्ह्यात एप्रिल महिन्यात पाणी टंचाईचं संकट। वाढत्या तापमानामुळे अनेक गावांमध्ये पिण्याच्या पाण्याची कमतरता। जिल्हा प्रशासनानं 15 गावांची तहान भागवण्यासाठी विहिरींचं अधिग्रहण केलं।
नंदुरबारमध्ये उष्णतेच्या वाढत्या तडाख्यामुळे धरणातील पाणीसाठ्यात घट, 20पेक्षा अधिक प्रकल्प तळ गाठण्याच्या मार्गावर. जिल्ह्यात पाणी टंचाईची चिन्ह. शहादा नंदुरबार तालुक्यात परिस्थिती अधिक गंभीर होत चालली आहे. नंदुरबार जिल्ह्यामध्ये पाणी टंचाईवरती प्रशासनाकडून आराखडा तयार. सातपुड्यातील अतिदुर्गम भागासाठी विशेष उपाययोजना. पाणी टंचाई दूर करण्यासाठी टँकर, विहिरी अधिग्रहण आणि हातपंप तयार. नाशिकच्या निफाड तालुक्यात कमाल तापमानाच्या पाऱ्यात वाढ. लासलगाव ग्रामीण रुग्णालयामध्ये उष्माघात कक्ष स्थापन. गेल्या 6 दिवसांपासून कमाल तापमानाचा पारा 40°C. वाढत्या उन्हामुळे चंद्रपुरात शाळा महाविद्यालय सकाळच्या सत्रात भरणार. जिल्हाधिकारी वसुमना पंत यांचे सर्व शाळा महाविद्यालयांना आदेश. चंद्रपूर जिल्ह्यामध्ये उन्हाचा तीव्र तडाखा. तापमान 44°C पर्यंत पोहोचलं. आता टॉप 9 मोठ्या बातम्या बघूयात. भेंडवळच्या प्रसिद्ध घटमांडणीमधला निष्कर्ष जाहीर. देशाचे पंतप्रधान कायम राहणार, मात्र तणाव असणार असा अंदाज. यंदा पाऊस सर्वसामान्य, तर पिकांवरती रोगराईचं प्रमाण जास्त असेल. अवकाळी पावसाचं प्रमाण वाढण्याची शक्यता, तर संरक्षण खात्यावरती ताण असण्याचा अंदाज जाहीर. तर अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे अध्यक्ष श्याम मानव यांचं भेंडवळ घटमांडणीला आव्हान. आम्ही दिलेल्या 10 कुंडल्यांपैकी 90% भविष्य खरं करून दाखवा आणि 80 लाख रुपये मिळवा. ज्योतिषाला शास्त्रीय आधार नाही, लोकांची फसवणूक थांबवा, मानव यांची टीका. मुंबईतल्या कांदिवलीमध्ये पोलिसांकडून एका भोंदूला अटक. समस्या सोडवण्याच्या बहाण्यानं भोंदूने एका मुलीचा विनयभंग केला. भोंदूनं महिलांवरती लैंगिक अत्याचार केल्याचा देखील आरोप. गोरेगाव ड्रग्ज प्रकरणामध्ये बॉलिवूड कनेक्शनचा तपास होणार. कॉन्सर्टमध्ये बॉलिवूडमधील 2 जण उपस्थित असल्याची माहिती. ड्रग्ज प्रकरणातील त्यांचा सहभाग तपासला जाणार. टिटवाळ्यामध्ये ड्रग्ज रॅकेटचा भांडाफोड. अँटी नार्कोटिक सेलच्या सापळ्यात ड्रग्ज क्वीन अटकेत. छापेमारीत 5 कोटींचे एमडी ड्रग्ज जप्त. कल्याण ग्रामीण पोलिसांची मोठी कारवाई. तर अश्विनीला 22 तारखेपर्यंत पोलीस कोठडी. बोरिवलीतील दुकानातील वादानंतर लेन्सकार्टकडून स्पष्टीकरण देण्यात आले. टिळा टिकली लावण्यास कोणतीही बंदी नाही. घडलेल्या प्रकाराबद्दल माफी मागितली. दरम्यान लेन्सकार्टमध्ये टिळा आणि टिकली लावण्यास बंदी असल्याचा भाजपचा आरोप. सोलापूर पालिकेकडून 1368 कोटींची पाणीपुरवठा योजना मंजूर. योजनेमुळे दररोज सोलापूर शहराला पाणीपुरवठा होणार. केवळ कर प्रणाली बदलणार, करवाढ केलेली नाही, महापौरांनी केलं स्पष्ट. टिटवाळा एमडीएमए टॅबलेट प्रकरणामध्ये पॉल हिला 22 तारखेपर्यंत पोलीस कोठडी. तब्बल 6 कोटी रुपयांच्या 5000 गोळ्या जप्त. या गोळ्या कुठून आल्या याचा शोध सुरू. ड्रग्जच्या गुन्ह्यामध्ये वॉन्टेड असलेल्या आरोपी महिलेला अटक. साताऱ्याचे एसपी तुषार दोशींची साताऱ्यातनं सांगलीमध्ये बदली. निखिल पिंगळे साताऱ्याचे नवे पोलीस अधीक्षक असणार. सातारा झडपी अध्यक्ष निवडीच्या वेळी तुषार दोशींवरती शिवसेनेनं आरोप केले. शंभूराज देसाईंना धक्काबुक्की केल्याचा आरोप सातारा पोलिसांवरती झाला होता.